नमस्कार. सोशल मीडियावर माणिकराव कोकाटे प्रकरण जोरदार चालू आहे. सैनिक समाज पार्टीच्या दृष्टीने आणि सैनिक समाज पार्टीच्या चिंतन मंथनाने माणिकराव कोकाटे इज नॉट ए पर्सन, ही प्रवृत्ती आहे. अशा प्रवृत्तीचे सरकारमध्ये 90% आहेत. हा तर सैनिक समाज पार्टीचा कन्फर्म दावा आहे. मग माणिक कोकाट्याला जर कोर्टाने शिक्षा दिली असेल तर त्यांना सरेंडर व्हावं लागेल आणि त्याचं वॉरंट बजावणी होणं गरजेचं आहे आणि त्याला कोर्टापुढे हजर करावं लागेल आणि जेलमध्ये जावं लागेल. तर सरकारची ड्युटी अशी आहे की कोर्टाच्या आदेशाचा सन्मान ठेवून त्याला त्वरित डिसमिस केलं पाहिजे, आमदारकी घालवली पाहिजे, मंत्रिपद घालवलं पाहिजे. परंतु हे एकमेकाला वाचवणाऱ्या प्रवृत्ती सरकारमध्ये आहेत. त्यामुळे सरकारमध्ये जे एकमेकाला वाचवण्याचा प्रकार चालू आहे त्यामुळे लोकशाही राहिलेली नाही. आणि लोकशाही नसलेले हे जे लोकशाही न मानणारे हे जे 90% लोक आहेत यांच्यामुळे लोकशाहीचा बट्ट्याबोळ झाला आहे आणि तेच कायदे बनवायला गेले आहेत. त्यांना समाजाने पाठवलेलं नाही, ते बळजबरीने गेलेले आहेत, काळ्या पैशाने गेलेले आहेत, बेहिशेबी मालमत्तेने गेलेले आहेत, 2 नंबर धंद्याने गेलेले आहेत आणि सर्व 2 नंबर धंद्यामधलेच लोक पैशावाले होतात आणि गैरमार्गाने निवडून जातात आणि सत्तेत जाऊन बसतात. त्यामुळे आम समाजातला नागरिक भरडला चालला आहे. लोकशाही बर्बाद होत चालली आहे. लोकशाहीचा टिकवण्यासाठी सैनिक समाज पार्टीने हे बौद्धिक आंदोलन छेडलेलं आहे. बौद्धिक आंदोलन याच्यासाठी आहे की फक्त कोकाटे करून चालणार नाही. कोकाटे प्रवृत्ती हटवणं गरजेचं आहे आणि ते सरकार हटवणार नाही, कारण त्यांच्यातच मिलीभगत आहे. सरकार हटवणार नाही, पोलीस हटवणार नाही. एकमेव आधार कोर्टाचा आहे. कोर्टाने आदेश केला, परंतु अंमलबजावणी मात्र सरकारच्या पोलिसांनी करायची आहे आणि ते टाळाटाळ करणार आहेत. कारण एखादाच कोकाटे आहे, पण देर आर मेनी कोकाटे आहेत. अशा कोकाट्यामुळं हे सैनिक समाज पार्टीचं म्हणणं जे आहे की याच्यामुळं लोकशाही राहिलेली नाही. त्यामुळे समाजानेच आता पुढे होण्याची गरज आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने पुढे व्हावं, सैनिक समाज पार्टीच्या बौद्धिक आंदोलनामध्ये सामील व्हावं आणि आपल्याला याच्यातून काय मार्ग काढता येईल. देश वाचवावा लागेल, लोकशाही वाचवावी लागेल आणि ही आपल्यासाठी एकदम गरजेची गोष्ट झालेली आहे आणि ह्या लोकांना सत्तेबाहेर फेकावं लागेल. त्यासाठी सैनिक समाज पार्टीचं जनतेला आव्हान आहे, तुम्हालाच काहीतरी करावं लागेल. त्यामुळे तुम्ही या व्यासपीठावर, सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर येऊन आपलं मत मांडणं गरजेचं आहे आणि आपल्याला ह्या सरकारवर अवलंबून राहून चालणार नाही. सरकार काही तुमची लोकशाही टिकू देणार नाही. त्यामुळे असे कोकाटे 90% कोकाटे सत्तेबाहेर करावं लागतील आणि त्यासाठी सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठाने तुम्हाला आव्हान केलं आहे की सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर येऊन कोकाटे प्रवृत्ती हटवण्यासाठी एकत्र यावे, ही विनंती. धन्यवाद. भारतवर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.